यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. राज्याच्या राजकारणात सोलापूरची किंमत झिरो. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. एकीकडे राज्याच्या राजकारणात सोलापूरच्या राज्यकर्त्यांचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दबदबा होता. मात्र आता फडणवीस सरकारच्या काळात राज्याच्या राजकारणात सोलापूरला झिरो किंमत आहे. इथल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणीच वाली नाही अशी पोडकी भावना सोलापूरकरांची झाली आहे. बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेमुळे सोलापूरच्या मतदारांनी 5 आमदार निवडून दिले. मात्र मंत्रिमंडळात कोणालाच स्थान दिले नाही. आता पालकमंत्री देखील पुन्हा बाहेरचाच निवडला जाणार. विरोधी पक्षाचे असल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे दररोज भाजपवर सडेतोड टीका करत आहेत. मात्र सोलापुरातील एकही लोकप्रतिनिधी त्यांना उत्तर देत नाही, हे दुर्दैव. ह्या सरकारकडून सोलापूरला नेहमी दुर्लक्ष करण्यात येतं. हे काँग्रेसच्या वेळेस कधीच झालं नव्हतं. त्यावेळेस तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं. आणि सोलापूरकडे एअरपोर्टचं असेल आणि इकडचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सक्षमरित्या काम पण करत नाही आणि त्यांच्यामध्येच मला असं वाटतं खिचाताण चालले आहेत. म्हणूनच विमानसेवेची घोषणा हा निवडणूक जुंगला होता अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. विकासाची गती घेऊ पाहणाऱ्या सोलापूरला लीडर नाही, त्यामुळे इथले उद्योग, व्यापार आणि रोजगाराची गती मंदावणार हे नक्की. विधानसभा निवडणुकीपूर्वी 23 डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होईल असे आश्वासन देणाऱ्या केंद्रीय नागरी विमान मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा दिले आश्वासन. म्हणाले 15 दिवसात सोलापूरची विमानसेवा सुरू होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रणिती शिंदे यांचा सोलापुरात निषेध मोर्चा, तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. 40,000 क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत पडून आजपासून सुरू झाला कांद्याचा लिलाव. सोलापूर शहरातील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात 27 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार शरणत्व संमेलन. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश. टेंभुर्णी लातूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाला 574 कोटींचा निधी मंजूर. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आजपासून 3 दिवस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन. गेल्या 4 दिवसांपासून सोलापुरातील नॉर्थ कोर्ट मैदानावर सुरू असलेल्या क्रीडा एक्स्पोचा आज रात्री 8 वाजता होणार समारोप. छत्रपती संभाजीनगरात क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बँक अकाउंटमधून 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले तब्बल 21 कोटी रुपये. बोगस कंपन्या स्थापन करण्यास महाराष्ट्र आघाडीवर, 36,856 बनावट कंपन्या केल्या बंद. सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले प्रशासन गाव की ओर अभियान. निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांची माहिती. सोलापूरची झाली थंडीपासून सुटका. सकाळपासून ढगाळ वातावरण, पाऊस येण्याची शक्यता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली होती मागणी. मात्र जळगाव जिल्ह्यात होणार 100 कोटी खर्चून बनाना क्लस्टर. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची घोषणा. बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभे करण्याच्या नावाखाली सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 7 जणांनी केली HDFC बँकेची 2 कोटींची फसवणूक.
कुवेत दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेत सरकारने दिला द अवॉर्ड ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणीमध्ये घेणार मृत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट. बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडमध्ये घेण्यात येणार सर्वपक्षीय बैठक. छगन भुजबळांचा ओबीसी जनमोर्चा प्रश्न, म्हणाले माझी गरज कमी झाली का? तर नाशिक दौऱ्यावर आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मारले शाल जोडे, म्हणाले भुजबळांनी आता पंतप्रधान व्हायला हवे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने सुरू केला प्रचार. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या महिला सन्मानाच्या नोंदणीसाठी आपचे कार्यकर्ते घरोघरी जाणार. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या 2 माजी अधिकाऱ्यांनी राजस्थानात सुरू केले 30 एकर जागेवर पहिले खासगी आदिवासी विद्यापीठ. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. लाडकी बहिणींना डिसेंबरची ओवाळणी जानेवारीतच मिळणार असल्याची शक्यता. सरकारच्या घोषणेकडे लाडक्या बहिणींचे लक्ष. महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता. प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान. मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. कारण अद्याप गुलदस्त्यात. पुष्पा 2 ने रचला इतिहास. भारतीय सिनेमाच्या 110 वर्षांमधील ठरला सर्वात मोठा सिनेमा. आतापर्यंत जमवला 1600 कोटींचा गल्ला. हैदराबाद येथे चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण थांबेना. अज्ञातांकडून अल्लू अर्जुनच्या घरात घुसून तोडफोड, 8 जण ताब्यात. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.